महिन्यात येईन तुझे मी जत्रेला माझे एकवीरा आईचे. काहीच वरती आग लागली डायरेक्ट. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं ऋतिक मुने या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग करतो आहे. जरा एक प्रॉब्लेम झाला होता. आता ब्लॉग कंटिन्यू येत राहतील. आणि आता मी चाललो एकविरेला. एकविरा याची पालखी सोहळा आहे. आणि आता मित्र आलं तिकडं थांबलं. आता माझ्याबरोबर हिल स्टेशन मी. कुठली गाडी घ्यायची? आपली गाडी तिकडे मागे आहे. मागे आहे का? मागे आहे. नाही नाही कुठे ही काय गाडी काय ती न्यायची. तर गाडी आता आम्ही स्कूटी घेऊन चाललो. कारण परिस्थितीनुसार आम्ही चाललो. आईच्या घरात आमची परिस्थिती जरा डाऊन आहे सध्या. कारण मार्केट लवकरच उठू आम्ही. फोन येतात पोरांचं. पोरांचा फोन येतो. गाईच रस्त्याला भेटतो. चला तर गाईच फायनली पोहोचलो आम्ही आता एकविरेला. बघू शकता इकडे ना फुल गर्दी. अजून आम्ही लई चालाकी केले त्यामुळे लवकर पोहोचलोय. नाही तर आहे गावातलं दत्तर म्हणजे सगळ्या लेडीजचाच गाईच ना, बारीक पोरांचा. बाकी काय नाही. शॉर्टकटनी चाललो आम्ही. फुल स्ट्रगल आहे. फुल स्ट्रगल आहे. फुल नुसता घाम उठलाय. तो बघ कोसळला असता मामा. अरे नुसतं पाणीच नको बाजू आर्या. थंडा बिंडा पण पाजत जा. थांबणार यार, राहू दे ना. दे इकडे दे जराशी घे ना पुढं. काहीच तांब्याभर पाणी निघेल एवढा घाम उठलाय. वरती आग लागली डायरेक्ट आग लागली. पालखे लागले आल्या. गाई सोराची मावशी चालली इकडं दर्शनाला. आई तुझे दारान गो भगत यो पालखीला. आई तुझे दारान गो भगत यो पालखीला. आई तुझे दारान गो. चैत पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला. चैत पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला. माझे एकविरा आईचे नाल्याचे डोंगराला. माझे एकविरा आईचे नाल्याचे डोंगराला. चैत पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला. चैत पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला. माझे एकविरा आईचे नाल्याचे डोंगराला. माझे एकविरा आईचे नाल्याचे डोंगराला. मित्रांनो लाईट गेले. काय कारण असतं लाईट घालवले. आणि अंधार बघू शकता तुम्ही. आणि हा हितेश माली त्याला डिप्रेशन ऑफ हितेश माली ना. फुल एकदम मजा गेले आम्ही. एकदम कचकी मजा गेले गाईच ना. गाईच आता तिकडे लय गर्दी आहे गाईच. आम्ही शॉर्टकटने उतरतो आणि शॉर्टकटने चढलो.
एकदम खतरनाक मजा आली. म्हणजे आला पडून फक्त हात पाय नाही पडून म्हणजे बस बस बाकी काय नको. परत परत यायलाच नको मग गेला काहीच. इथं पडलं बाबा नंतर भेटतो तुम्हाला. इथं कसं सटकी काम आहे ना जरा त्यामुळे अजून रिस्की. तर गाईज अजून पालखी आहे बघा इथेच. आम्ही शॉर्टकट इथेच मालीची पुरी फाटले गाई. दारूचा वाढला विस्की करतो रिस्की वाढत काही ड्रोन उडवतात आता बघा समोरच. कसलं मोठं आहे ना. कोण ऑपरेट करत आहे हो दादा इथे हवा बघ ना कसली आहे. ग्रीन आहे काहीच पनवेल कोल्हेवाडा पालखी बघू शकता समोरच. कुठं चाललो काहीच समजा नाही. आलाव करा इकडं पण काहीच समजा नाही कुठं आलं कुठं नाही. ही मारण्याची गर्दी ना मारण्याची भांडणाच्या आकाशला. आता आलाव करा आम्ही कुठं झालो त्यात नाही माहिती. शर्तींच्या मैदानात शेतातून चाललो. फुल स्ट्रगल आहे. ऑफ रायडिंग आता ओके ओके ओके. हारेच जरा कन्फ्यूज झाले गाईच. मारण्याची भूक लागली काय सांगू तुम्हाला काय राहू. आता बरोबर आले चल इथून
नाही आता मी जेवायला गेलो होतो तिथं जेवायला काही पाटलं नाही आम्हाला तिथं जाऊ पण नाही जाऊ पण नका असं काहीतरी आहे तो आता आम्ही शनिवारच्या बाजारात इथं आलो बुर्जी पाव खायला माय जोडीदार मलाच बोलतात आपला काय आपला जेवलो नाही तर मला आठवत पण नाही याचं नाव गायचं हरेश्वर हॅरी कॉटर आहे आणि इकडे शुभम आहे तिकडे हितेश आहे आऊट चालेल तो बंद कर काला बंद कर झाला काय चालू मध्येच बोल झाला काय काय 100% बंद कर तू. बंद कर ना 2 मिनिटं थांब ना काहीतरी झालंय थांब अरे मग तेच सांगते बंद कर ना गाव संपलत ना मला विचार ना तू पाहिजे तर आधीच सांगून ठेव 2-2 3-3 अरे 10 सांग 10 सांग 10 तरी आहेत का 10 पाव आहेत माझ्याकडे. हा मग बस बाकीच्यांच्या पण सोय करतो ना. हा अजून कर ना पण आम्ही पुढच्या पुढे तर द्या तुम्ही आम्हाला इथलेच आहेत का? आम्ही तर गाईस तुम्हाला ब्लॉग बघून जर समजलंच असेल मी कुठे गेलो होतो आणि आता रात्रीचं वाजलं 2:30 वाजलं आता मी घरी आलोय लय टाइम झाला मला लय आता झोपतो आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला गाईस बाय फुल जिरले माझी आता डायरेक्ट जाऊन झोपणार आहे.